गाडीला ऍक्सिलरेटर आहे, कंट्रोलच नाहीये, चालू केली फुल स्पीड, बंद केली डायरेक्ट हँड ब्रेक झाड. ठीक आहे, त्यामुळे ओके. मग आता हा ड्रोन आहे, मोटरचा स्पीड कंट्रोल करणं गरजेचं आहे. का तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, गोष्ट 2 वर्षापूर्वी ही जॅको आहे ना, जॅको माझ्याकडे होती की दादा ड्रोन शिकव, ड्रोन. म्हटलं ड्रोन शिकायचं, हा म्हटलं ठीक आहे ड्रोन शिकवतो. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी बोलवलं तिला ऑफिसमध्ये ड्रोन शिकायला. ती आली, दादा ड्रोन. म्हटलं ओके, एक्साइटमेंट कंट्रोल कर, ओके ठीक आहे. आली, 2 दिवस मेहनत करून आम्ही हा ड्रोन बनवला. एक्चुअली 2 दिन की कड़ी मेहनत के बाद हमने ये ड्रोन बनाया. ड्रोन असा ठेवलेला होता. तिला म्हटलं बघ ड्रोनला आपण आता बनवलंय, त्याला चालू करू नकोस, 2 मिनिटं दे, पाणी पिऊन येतो. मग मी गेलो, ग्लास उचलला आणि पाण्याचा पहिला घोट घेतोय तोपर्यंत ड्रोन हवेमध्ये. आता मी खूप जास्त खुश होतो, का तर बघा एका टीचरसाठी खूप चांगली गोष्ट काय, विद्यार्थ्यांनी ड्रोन बनवला, नंतर स्वतःहून उडवण्याचा प्रयत्न केला. शी इज फ्लाइंग अ ड्रोन, आय वॉज हॅपी. पण ही हॅपीनेस काही क्षणांपुरती होती. त्यानंतर जे मी पाहिलं आतापर्यंत गेले नाही. का तर मॅमने त्या ड्रोनला एक रस्सी बांधली होती. का सर स्पीड कंट्रोल करायचं, वर गेल्यावर खाली पण घेणार झाला. तुम्ही असा कंट्रोल करणार का ड्रोन? ठीक आहे, तुम्ही कंट्रोल करायला काय यूज कराल? कंट्रोलर. ठीक आहे, आता यानंतर जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटच्या कामामध्येच त्याचं नाव लपलेलं आहे. आता काम ऐकून घ्या. ओ वेद, मैंने कहा ना मैं चेहरे और नाम कभी नहीं भूलता, म्हणून मित्राला आलो होतो. हर शहर का एक ही गुंडा होता है, यहाँ का गुंडा अभी के लिए मैं हूं. हाँ, गुंडा बनना भी किसको है. ठीक है, ओके. आता मोटरच्या स्पीडला कंट्रोल करणारा जो कंपोनंट आहे त्याचं काम आहे स्पीडला कंट्रोल करायचं. नाव काय असेल? एक्झॅक्टली, काय असेल? स्पीड कंट्रोलर. बरोबर. फक्त हा जो स्पीड आहे ना, हा इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल होतो. कसा? इलेक्ट्रॉनिकली. मग जर आपण पूर्ण नाव घ्यायचं म्हटलं आपण कसं घेणार? इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर. एक्झॅक्टली. शॉर्ट फॉर्म काय असेल? ESC. मग जर मी तुम्हाला प्रश्न विचारला ड्रोनच्या मोटरच्या स्पीडला कंट्रोल करणाऱ्या कंपोनेंटचं नाव काय? इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर. महिला मंडल में से ESC कौन बनेगा? आ जाओ. शांत. ESC. आता आपण ESCचं नामकरण करणार आहे. नाव काय आपलं? आदिश्री. ठीक. आदिश्रीचं नाव काय ठेवणार आहे आपण? ESC. आपण धारण करून घ्या आणि टाळ्या वाजवा ESC साठी. टायक्वांदो मध्ये. ठीक आहे, ओके. अरे हा, मी हे कसं विसरलो की मॅगी बनली. झाली मॅगी म्हणून, ते बंद कर. तोच खाणार आहे? नाही, 2 मिनिटं. गोली बेटा, फक्त मॅगीचा स्मेल घ्यायचा आहे, सांगायचं कसं आहे. तो ऍक्टिव्हिटी आहे, यानंतर खूप मजेदार गोष्ट आहे. फक्त स्मेल घे. येतोय? ओके, स्मेल येतोय. हा नाही, मी तुमची स्थिती बघूनच घेईल, चुकून मीठ जास्त होईल त्याच्यात. हा, गोली बेटा, श्वास घे. येतोय? गाई जा, थांबा. टीचर्सचे चालेल, नातेवाईक शिक्षक असतील तरी आपण. ओके, हँड्स डाऊन, हँड्स डाऊन. ज्या पण विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक असतात ना, त्यांच्या घरी खूप स्ट्रिक्ट वातावरण असतं.
सकाळी उठल्यावर काय करावं लागतो? झोपण्याआधी, खाण्याआधी, खाण्यानंतर, ब्रशच्या आधी, ब्रशनंतर, आंघोळीच्या आधी, आंघोळीनंतर, आंघोळ करताना. मी इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर मध्ये असताना माझा एक फ्रेंड होता, जम्मू काश्मीरवरून होता, हॉस्टेलला राहायचो आम्ही. दररोज सकाळी 7 वाजता आमचं कॉलेज करायचं, ठीक आहे. तो 6 वाजता उठायचा. तो तुम्ही 3 इडियट्स पाहिलाय? आमदार राजू कसं मी उठणार 6:50 7ला वाजायचे. उठलो, बॅग घेतली, हात फिरवला, निघालो आपलं रुटीन. तो दररोज सकाळी उठायचा, पूजा पाठ करायचा, आंघोळीला जायचा. आंघोळीला गेल्यावर दररोज मला सकाळी आवाज यायचे नाही का, ए फॉर ऍपल, मग काय ते फॉर्म्युले a² + b² tan θ cos θ. न राहता मी त्याला एकदा विचारलं, असं का करतोस? म्हटलं माझे पॅरेंट्स टीचर्स आहेत, दररोज संध्याकाळी मला फोन येतो, आज काय तर मला किती खर्च जीवन असतं. आणि हे झालं एकदम नॉर्मल. आता मी ज्या पर्सनची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ते माझे गुरु, ज्यांनी मला हे सगळं शिकवलं, ड्रोन वगैरे. आणि ते यांचे मोठे बंधू, यांचं नाव आहे चुटकी. चुटकी. तर त्यांचे मोठे बंधू, त्यांची ही गोष्ट का तर त्यांच्या घरामध्ये मी काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 त्यांच्या घरात 22 शिक्षक, 3 पिढ्या. हा, त्यांच्या घरात 23 का तर माझा तिचा मोठा भाऊ पण शिक्षक, स्वतः शिक्षक आहे तो. 23 शिक्षक घरामध्ये, 3 पिढ्या. आजी आजोबा शिक्षक, आई बाबा शिक्षक, तो स्वतः एक शिक्षक. आता आई सोबत भांडण झालं, मामाकडे जावं, मामा पण शिक्षक. पप्पांसोबत भांडण झालं, आत्याकडे जावं, आत्या पण शिक्षक. सगळ्यात मोठे आजोबांकडे जावं, ते पण शिक्षक. विचार करा यांच्या घरी किती वाईट परिस्थिती, एकदम खतरनाक, एकदम स्ट्रिक्ट वातावरण. आणि गोष्ट अशी आहे की फक्त यांचे जे मोठे बंधू आहेत ना, त्यांचं एकच गोष्ट चांगली होती की त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या स्कूलमध्ये टीचर होते, दुसऱ्या स्कूलमध्ये. ते 6 तास श्वास घ्यायला वेळ होता. आता सकाळी 7 वाजता त्यांचा मोठा भाऊ म्हणजे माझा मित्र जायचा स्कूलला, आणि चुटकी आणि आई वडील सकाळी 6:30 वाजता स्कूलला जायचे, ठीक आहे. त्यांची स्कूल एक आणि त्याच्यात माझ्या मित्राची स्कूल दुसरी. आता दररोज रुटीन होता, 6:30 वाजता येणार, मग हा पण ठीक आहे जातो. मग 6:30 वाजता चुटकी आई बाबा स्कूलला निघून गेले. 7 वाजता राजा बेटा स्कूलला जायचं. एक दिवस काय होतं, रविवारची संध्याकाळ, राजा बेटा मजबूत खातो, खातो एकदम शांतपणे झोपून जातो. आता रविवारी संध्याकाळी झोपलाय, उद्या काय असणार आहे, सोमवार, मंडे मॉर्निंग. किती लोकांना आवडते? काही लोकांना आवडत असेल, मला पण आवडायची, नंतर बंद झालं, ठीक आहे. मंडे मॉर्निंग, सकाळी परत तोच रुटीन. आई आली, बाळा उठ. बाळ म्हणते, मम्मी फक्त 2 मिनिटं झोपू दे, 2 मिनिटं. आता आईला वाटलं दररोज जायचं, माय म्हणे ठीक आहे तुम्ही उठून जा. मग चुटकी आई बाबा स्कूलला निघून गेले. राजा बेटाच्या 2 मिनिटाचे होतात 2 तास, 6:30चे वाजतात 8:30, 8:30चे 9:30, 10:30, 10:35, 10:35 वाजले असतात काय 10:35. तो आता काय करू शकतो का? परत झोपतो. आता खूप जास्त झोपल्यावर आपल्याला आपोआप जाग येते, माहितीये. मग 11 वाजता डोळे उघडतात. आता बघा, घरामध्ये कोणीच नाहीये, घरचे गेले सगळे स्कूल मध्ये. यांच्या घरी टीव्ही आहे, चुटकी बघणार कार्टून, आई बघणार सिरियल, पप्पा काय बघतील, न्यूज किंवा मॅच. पण याला टीव्ही बघणार आवडेल आता घरामध्ये कोणी आहे का? क्या तुमने बड़ी सोच रहे टीव्ही देखिएगा. तो बेडरूम मध्ये उठला, हॉल मध्ये आला, कशाला बसला, समोर काय टीव्ही, हातामध्ये रिमोट. काय लावते टीव्हीवर, बस करो. तारक मेहता लावलं, चालू. खूप मस्त जिंदगी. घरामध्ये कोणीच नाही, शाळेत नाही गेला तू, आवडता टीव्ही शो चालू आहे तेवढ्या
जिंदगीत एक एंट्री होते एका विलनची. कोण? मम्मीची एंट्री होती. नाही, पप्पा एकदम अल्टिमेट विलन. ते वर्ल्ड वॉर फोर मध्ये हे छोटे काय ओव्हर पॉवर विलन. ठीक आहे. आईची एंट्री होते. आता बघा, जेव्हा पण काही नॉर्मल आई चालते ना, तर आईच्या पंजनाचा आवाज येतो. कसा? आता हे नॉर्मल आहे. यांची आई त्यांच्या काळाची कराटे चॅम्पियन, ब्लॅक बेल्ट, नॅशनल्सला जुडो खेळायला. जेव्हा अशा डिसिप्लिन वाल्या मम्मी चालते ना, आवाज येतो छन छन छन. काकूंची एंट्री झाली, दरवाजा नाही, गेट उघडलं. गेट उघडलं, वरती गेला. पायऱ्या होत्या 3 धानामध्ये 12 पायऱ्या होत्या. आता हा पण कराटे चॅम्पियनचा मुलगा होता. राजा बेटा शातीरूला घे सलमान करून. ए फॉर बी फॉर बॉल, बडा ऍपल. सी फॉर डी फॉर डोला. चालू आहे. मम्मी आली. शाळा का नाही गेला? आता काय झालं? ते पोट खराब झालं. कोणाचं? क्लास टीचर. तू का घरी आहेस? क्लास टीचरनी अख्ख्या स्कूलला सुट्टी. आता हे विश्वास ठेवण्याचं काय का? पण तरी आई आपल्या मुलासाठी गोळी असते, तिने ठेवला विश्वास. ठीक आहे बाबा, झालं असं काय. हा, पण गोष्ट तुमच्या आईची आहे का? मग ठीक आहे, विश्वास ठेवला. काकू गेला किचन मध्ये, आणि किचन मध्ये काकू काय करायला लागले? पोळ्या, चपाती वो करणे. चालू आहे. आता हा ऍक्टिंग काय करतोय? अभ्यासाची. पण तो अभ्यास करतो का? नाही. मग ऍक्टिंग तर जमते, मग अभ्यास करून सकाळी 7 वाजता अभ्यास करतोय. मग मी पुस्तक ठेवलं, उलट झालं होतं, बंद करून ठेवलं. मग मी तर सकाळी 7 वाजेपासून टीव्ही अभ्यास करतोय. 2 मिनिटं टीव्ही बघू का? अभ्यास करत होता का? हा. बरं, जाऊ. मागा परमिशन भेटली, परत हॉल मध्ये कशा बसता? आता परत चालू आहे. आता जिंदगी अजून खुश झाली का? तर रिस्कच नाही ना, परमिशन भेटली. मग टीव्ही चालेल. आता मला सांगा, तुमच्या घराची कंडिशन आहे कशा खुश म्हणून? शाळेत नाही गेलो, घरच्यांची परमिशन आहे, आई खमंग काहीतरी बनवते खायला, चपाती आणि काहीतरी असेल, आणि समोर तुमच्या टीव्हीवर तुमचा आवडता शो लागलाय. आवाज कमी ठेवा का जास्त? माझा मित्र फुल आवाज टीव्ही, इतका फुल की किचन पर्यंत आवाज चालतो. मग हे ऐकून काकू आवाज देतात. बेटा, टीव्हीचा आवाज कमी कर. एकदा सांगितलं तुम्ही ऐकता का? नाही. किती प्रामाणिक आहे? त्यांनी पण पहिल्यांदा ऐकलं नाही. काकू दुसऱ्यांदा आवाज देतात. बेटा, टीव्हीचा आवाज कमी कर. त्याला ऐकवायला असं नाही. नाही. आता माझ्या आयुष्यातले 50 वर्ष चांगलं ऐकून घे. अरे माझे 23, माझ्या मित्रांचे 27. त्यांचा मला एक्सपिरियन्स माझ्यासोबत आहे. कधीही आपल्या घरच्यांनी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल 2 वेळा सांगितलं तर ते ऐकून घ्यायचं. तिसऱ्या वेळेस सुनवाई नाही, कारवाई होते. आणि आता तिसऱ्यांदा काकू म्हणतात, बेटा टीव्हीचा आवाज कमी कर. ऐकू येतं? नाही. डॉच करण्याचा प्रयत्न केला, पण जगातली कितीही मोठी ताकद येऊ द्या, इलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन, जे पण लोक आहेत ते स्वतः यमराज जरी आले पण आईचा निशाणा चुकतो का? नाही. त्याला फिरत आलं तर नाकावर जोरात बसतो. मी कधी त्याला भेटवायला आले, अजून पण नाकावर निशाण आहे. हे सगळं चालू आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट आला होता, अजून एका विलनची छोट्या बहिणीची
तुमच्या घरामध्ये कंडिशन झाली की तुम्हाला काही कारणास्तव तुमचे घरच्याकडे अरे बेटा ओके हा आता जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही कारणास्तव तुमचे घर तुम्हाला मारतायत आणि हे पाहून तुमचा छोटा भाऊ किंवा बहीण तुमच्या तुम्ही काय करू शकता परत तुम्हाला मारतील सेम करतात याचं होती मग तो प्लॅन बनवतो हिला मार पडलाच पाहिजे मग बघा आता एक्स्ट्रीम प्लॅनिंग चालू होतं मॅप वगैरे आखला जातो घराचा मॅप वगैरे आखला जातो टार्गेट सेट 3 लोकेशन सेट दुर्बीण लावली आता चुटकी आली चुटकी म्हणजे आणि ती कार्टून बघायला लागली कार्टून चालू तोपर्यंत ठीक आहे चुटकी तू कार्टून बघ माझा मित्र आला आई ऐक ना खाली त्या बच्चा घराची मीटिंग आहे चालू आई पटकन बच्चा मीटिंग पटकन जाऊन मीटिंग लागली मीटिंग चालू आता घरामध्ये दोनच लोक चुटकी आहे तिचा मोठा भाऊ किचन मध्ये फ्रीज झोप जा नाटक होतो अरे चुटकी ऐक ना आणि पप्पाने आईस्क्रीम आणली चुटकी पळत किचन मध्ये जशी चुटकी किचन मध्ये गेली दरवाजा लावून घेतला फ्रीज पडदा लावून घेतला आणि तो परत बाहेर आला आता बघ किचन मध्ये कोण आहे पडदा लावलेला आहे भाऊ बघा चुटकी रिमोट घेतली काय झालं मग त्यांनी टीव्हीच्या बटनाने आवाज काय केला एकदम फुल आता आवाज एवढा फुल आहे की खाली मीटिंग झाली ना बसकराची तिथपर्यंत आवाज चालला खालून मम्मीचा आवाज चुटकी बेटा टीव्हीचा आवाज कमी कर डिफरन्स बघताय आवाज ए असं का चुटकी बेटा हाच फरक असतो ठीक आहे आता काकूंनी आवाज दिला चुटकीला आवाज आला असेल ट्विस्ट आहे आता बघा चुटकीला आवाज येतो चुटकी किचन मधनं प्रयत्न पण करते आवाज कमी करायचा पण आवाज कमी होईल का मध्ये कोण आहे त्यामुळे जो सिग्नल किचन मधनं ट्रान्समिट होतोय तो टीव्ही पर्यंत पोहोचू शकेल ठीक आहे असं होतं दुसऱ्यांदा परत आवाज येतो चुटकी बेटा आवाज कमी कर तिला आवाज आला असेल तिने प्रयत्न केला पण झाला का आणि तिसऱ्यांदा आवाज येतो चुटकी टीव्हीचा आवाज कमी कर आवाज आला प्रयत्न केला पण झालं मग काकूवर आला चुटकी चुप असं करू शकत नाही उचलून ठेवलं चुटकीला लागली हे बघून माझ्या मित्राच्या गळ्याची फॅमिली आता या सगळ्या कहाणीमध्ये 2 कंपोनंट असले कंपोनंट सांगतो गजब होती इधर मैं खड़ा हूं और तुम यहाँ पे हाँ चालू असेल त्याला काय असेल हां आता मला सांगा कधी पण तुम्ही कुठल्याही रिमोटचं बटन प्रेस केलं त्यातून काय निघतं सिग्नल आता सिग्नल सेंड केल्यानंतर ना तिकडे टीव्ही मध्ये कोणतं रिसीव्ह करेल त्याला बरोबर सेट टॉप बॉक्स डिश टीव्ही एअरटेल डीटीएच जिओ फायबर जे काय असेल पण प्रश्न असा आहे माझा ज्या कंपोनंटचं काम आहे सिग्नलला रिसीव्ह करणं त्याला आपण काय म्हणणार काम आणि नाम गोया करतो रिसीव्ह करतो सिग्नल नाव काय असेल रिसीव्हर बरोबर आणि जो सिग्नल पाठवतोय सेंड करतो त्याचं नाव काय असणार सेंडर हे लॉजिक तुमचं बरोबर आहे फक्त नाव काय असेल ट्रान्समीटर कोण आहे अरे 2 ठिकाणी आवाज नाव काय विराज राज दोन्ही राजांचं उत्तर बरोबर आहे की आपण त्या रिमोटला सेंटरला काय म्हणतोय ट्रान्समीटर काय म्हणतो ट्रान्समीटर आणि आता तुमच्यासमोर मी पेश करणार आहे एका प्रोफेशनल ड्रोनचे प्रोफेशनल रेडिओ ट्रान्समीटर या ट्रान्समीटरच्या मदतीने तुम्ही ऑलमोस्ट नाना प्रकारचे खूप सारे ड्रोन्स उडवू शकता इन्क्लुडिंग अ टॉय ड्रोन रेसिंग ड्रोन सिनेमॅटिक ड्रोन
कुठलेही ड्रोन पुढे हे आहे ते ड्रोन ट्रान्समीटर. आता हे ट्रान्समीटर आहे म्हणजे हे सिग्नल काय करणार, सेंड करणार. सिग्नल ट्रान्समिट करतो, काय करते, ट्रान्समिट, त्यामुळेच नाव काय ट्रान्समीटर. आणि तिकडे सिग्नल रिसीव्ह करतोय कोण, रिसीव्हर. ठीक आहे. आता ड्रोन मध्ये पण एक ट्रान्समीटर रिसीव्हर असतात. आता मला सांगा एफसी नंतर ना ट्रान्समीटर येईल का रिसीव्हर येईल, ट्रान्समीटर की रिसीव्हर. किती लोकांना ट्रान्समीटर वाटतं, किती लोकांना रिसीव्हर वाटतं. हा आता हँड डाऊन, कोणी हात करून सांगू शकतं ट्रान्समीटर तर का आणि रिसीव्हर तर का. बोल सर. रिमोट सिग्नल पाठवणारे ना ड्रोन मध्ये रिसीव्हर असला पाहिजे. बरोबर. मग अगोदर काय येईल, रिसीव्हर. रिसीव्हर. ओके डन. अजून कोणी आन्सर नाही, और कोणी आन्सर देणे मला. हा बोल. सर पहिले सिग्नल पाठवलं तरी पाहिजे ना, ओके मग रिसीव्ह करणार. ठीक आहे. दोघांचं लॉजिक बरोबर आहे. आता मी करेक्ट करतो. ठीक आहे. आता मी अजून उत्तर का नाही घेते, का आता मला दोन्ही आन्सर भेटले, एक म्हणते रिसीव्हर, एक म्हणते ट्रान्समीटर. आता आपण ड्रोन बनवतोय, मग बनवताना तू आता ड्रोनला ट्रान्समीटर अटॅच करशील का रिसीव्हर, रिसीव्हर. तुझं लॉजिक अगदी बरोबर आहे. ठीक आहे. दोघांचं पण चूक नाही, फक्त मी कंडिशन टाकल्यानंतर काय बरोबर होईल, आधी काय लावावं लागेल आपल्याला, रिसीव्हर. एक्सीलेंट. ठीक आहे. मग यानंतर एक रिसीव्हर झाले, या तुम्ही जोडून ज्यांनी उत्तर दिले. अरे रुको बेटा, तुम्हाला एक चान्स आहे. आणि हे बघा इथे ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा प्रत्येक प्रयत्न नोटीस केला जातो. जे पण मुलं हात वरती करतायत ह्यांचं काय केलं शिकायची इच्छा आहे, ते पण लोक नोटीस होत आहेत. चिंता नका, तुम्हाला नेहमी चिन्ह होऊन कृष्ण चेहऱ्यावर नाव नाही बोलता. ओके कुठं मी तू ट्रान्समीटर म्हटलं होता, तू रिसीव्हर म्हटलं होता. ठीक आहे. तर आता आपण तू म्हणजे रिसीव्हर आणि तू म्हणजे ट्रान्समीटर. टाळ्या आवाज आपल्या जाऊन देऊ. आपण जे ड्रोन बनवायचा सिक्वेन्स पाहिला त्यामध्ये राईट पासून लेफ्ट पर्यंत हे सगळे बरोबर थांबलेत का. आता सिक्वेन्स तुम्हाला सांगायचा. सगळ्यात पहिले कोण येईल, ठीक आहे, फ्रेम इकडे, बाकी सगळे स्लाइड होणार इकडे असे. फ्रेम, फ्रेम नंतर मोटर, जागेवर आहेस, ठीक आहे. मोटर नंतर ईएससी, दीदी या जाओ, बॉईज सरका. ईएससी नंतर एफसी नंतर रिसीव्हर, रिसीव्हर, रिसीव्हर नंतर ट्रान्समीटर नंतर आधी कोण येतं, प्रोपेलर, आणि प्रोपेलर नंतर ओके. आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त द्या, तो विद्यार्थी मसिया बन जाएगा. प्रोपेलरचं काम काय, फ्लाय करण्यासाठी तो काय करतो, फिरतो. म्हणजेच काय करतो सांग, एक्झॅक्टली हवा खाली ढकलतो. त्यामुळेच ड्रोन काय येतोय, वर येतो. आता मला सांगा, तुम्ही त्या एका दुष्ट माणसाचं नाव ऐकलंय का, ज्या माणसाच्या दुष्टतापणामुळे आज प्रत्येक विद्यार्थ्याला खूप जास्त अडचण येते. गप झाडाखाली बसला असता, तेच वरतून सफरचंद पडलं, भाऊ खा नाहीतर वाटून दे. कुठूनच पडलं, मालच डोक्यावर का पडलं, नारळ पडला पाहिजे होता. पण त्याच महामानवामुळे आज ड्रोन फ्लाय करू शकतोय. न्यूटनचे लॉज ऐकलेत, लॉज ऑफ काय, न्यूटन लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन हा एक सिद्धांत होता. मोशन तुम्ही लवकर शिकाल, मे बी 8वी 9वी मध्ये. त्यामधला थर्ड लॉ आहे. थर्ड लॉ असा आहे की टू एव्हरी ऍक्शन, बोला, टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बोला, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे लेट्स से, आता नको मला सेफ खेळायचंय, हा तू ये. जर मी याला जोरात एक बुक्की मारली, हा परत मला मारेल. हा अरे म्हणजे करण्यासाठी मारेल. म्हणजे आता बरोबर मी असा मारला, ही माझी ऍक्शन आहे, त्यांनी एक रिॲक्शन दिली, बरोबर. आता दोघांची इंटेन्सिटी सेम असणार आहे, पण माझी डायरेक्शन आणि त्याची डायरेक्शन सेम आहे का, काय आहे, अपोजिट. हाच न्यूटनचा तिसरा रूल लॉ आहे, जो तुम्ही लवकरच शिकाल. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 150 लोकांनी विचारलं ड्रोन कसा फ्लाय करतो रे, म्हणायचं न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. आता आपला हा पूर्णपणे ड्रोन बनवून झालाय. सो आता तुम्ही तुमचे ID कार्ड सबमिट करू शकता. त्याच्या अगोदर थांबा, ए तुझ्या इकडे, थांबा. आता तुम्ही तुमचे ID कार्ड सबमिट करू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही तुमचे ID कार्ड सबमिट करू शकता. सो आता तुम्ही तुमचे ID कार्ड सबमिट करू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही तुमचे ID कार्ड सबमिट करू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही तुमचे ID कार्ड सबमिट करू शकता.
थांबा थांबा थांबा. आयान नीट पकड, पडलं तर लय मारी ना. ओके. हा आपला ड्रोन पायलट जो ड्रोनला फ्लाय करणार आहे. तर आता लगेच इच्छा आकांक्षा वाढू नकोस की मी तो ड्रोन फ्लाय करायला दिली. याचे लिगल टर्म्स पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता या सर्वांसाठी टाळ्या वाजवा.